श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। आणि आपण होतो 14व्या अध्यायावरती, जो की माझा स्वतःचा खूप थोडक्यात सांगते फेवरेट आहे। मला खूप आवडतो हा अध्याय आणि ह्या अध्यायाची सेवा घेणारे जे कोणी असतील त्यांना नक्कीच या अध्यायाचं महत्त्व माहिती आहे। तर चला, आपण होतो सायनदेवांना कशा प्रकारे श्री गुरु वाचवतात। बघा, सायनदेवाचे जे मालक होते, जे त्यांचा बळी घेणार होते, तिथपर्यंत आपण आलो होतो। ते पूर्ण तयारीत होते की सायनदेव आल्यानंतर त्यांचा जे काय असेल ते पुढे होणार आहे त्यांना माहिती होतं, परंतु सायनदेवांवरती त्यांचं काही चाललंच नाही। आणि हे सगळं बघून त्यांना स्वतःलाच नाही समजलं की काय झालं। आणि त्यामुळे ते रागारागात आतमध्ये, अक्षरशः रागात संतापाने आतमध्ये निघून जातात आणि झोपून जातात। तर त्यांना स्वप्नामध्ये एक असं दृश्य दिसतं, ते आता आपण वाचूया। बघा, जेव्हा तो झोपी जातो, जे त्यांचे प्राण घेण्यासाठी तयार होते ते झोपी जातात, तेव्हा एक त्यांना भयंकर स्वप्न पडतं। त्यामध्ये एक तेजस्वी ब्राह्मण शस्त्रघात करून त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करत आहे, असे दृश्य त्यांना दिसले। कोणाला? ज्यांना सायनदेव घाबरत होते की आज यांच्या समोर मी गेलो तर माझं काहीच खरं राहणार नाही। आणि बिचारी सायनदेव घाबरत घाबरत तिथे गेले, कारण की त्यांना गुरूंनी सांगितलेलं होतं की तू जा, मी आहे। तर पण मित्रांनो बघा, त्यांच्या जे स्वप्नात आले होते ते साक्षात कोण असणार? तेजस्वी ब्राह्मण दत्तगुरु बोला, श्री नरहरी बोला, नरसिंह सरस्वती बोला, यांनी त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांना अतिशय विकराळ रूपामध्ये त्यांना दर्शन दिलं आणि त्यांना असं दाखवलं की एक तेजस्वी ब्राह्मण तुमचे तुकडे तुकडे करतोय। म्हणजे तू ब्राह्मणाच्या हत्या नाही करू शकत। एक वेळ अशी येईल की तुझीच एखादा ब्राह्मण तुझेच तुकडे करून टाकल। आणि ते एकदम घाबरून उठून जातात, असे दृश्य त्यांना दिसते। तर दचकून तो जागा झाला। त्यावेळी त्यांच्या हृदयातून प्राणांतिक कळा येत होत्या। इतकं डेंजर स्वप्न पडल्यानंतर मित्रांनो कोणी पण घाबरूनच उठणार। आणि त्यांच्या हृदयातून त्यांना कळा येऊ लागले, त्यामुळे ते खूप घाबरले। आणि या ब्राह्मणाचा घात केल्यास आपलाही मृत्यू अटळ आहे हे त्यांच्या लक्षात आलं। म्हणजे साक्षात गुरूंनी दाखवलं की तू जर ब्राह्मणाचा घात केलास तर तुझाही मृत्यू अटळ आणि होऊ शकतं की एखादा ब्राह्मणच तुझे तुकडे करून टाकेल। ही गुरूंची कृपा। गुरूंना सायनदेवांना वाचवण्यासाठी तिथपर्यंत जाण्याची गरज लागली नाही। गुरूंनी स्वप्नातच येऊन त्यांना ज्या प्रकारे सायनदेवांना वाचवायचं होतं त्यांनी वाचवून घेतलं। आणि या स्वप्नाच्या नंतर ते जे त्यांचे जे मालक होते ते स्वतःच घाबरलेले होते आणि त्यांना हे दाखवून दिलं की तू ब्राह्मणांची हत्या नाही करू शकत नाही, तर एक वेळ येईल की एखादा ब्राह्मण तुझेच तुकडे करून टाकल, हे त्यांच्या लक्षात आले। आणि त्यांनी धावत जाऊन सायनदेवांचे पाय धरले।